पूर्ण नाही। मगाशी आपण अपूर्णांक कशाला म्हणतात आणि अपूर्णांक आपण ओळखायचे कसे ते आपण शिकलो। त्यासोबतच अपूर्णांकाची जे तुलना करतो आपण लहान मोठेपणापेक्षा लहान पेक्षा मोठे हे देखील आपण शिकलेलो आहोत। आज अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची ते आपण शिकणार आहोत। आणि जेव्हा समछेद असताना अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते आणि ते समछेद असताना म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद काय असतो समान असतो असे जे अपूर्णांक आहेत त्याची बेरीज कशी करायची ते आपण आज शिकणार आहोत। बेरीज करा जसं आपण संख्यांची जशी बेरीज करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची देखील बेरीज करायची आहे। जसं संख्याची 2 अधिक 5 किती होते 2 अधिक 5 7। तर अगदी तसंच अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे आणि घाबरण्यासारखी काही गरज नाही, कारण तुम्हाला बेरीज येते। बेरीज म्हणजे काय मिळवणे, तर आपल्याला ते अपूर्णांकामध्ये देखील त्याच पद्धतीने आपल्याला मिळवायचं आहे। समजा आता हा उदाहरण आहे, हा उदाहरण आहे, तर आपण हा उदाहरण आपण कसं सोडवायचं। जसं 2 भागिले 5 अधिक 3 भागिले 5 बेरीज करा म्हणजे अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे, प्लसचे चिन्ह आहे। तर जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा ज्याचा छेद समान आहे, जेव्हा छेद समान आहे तेव्हा दोनदा छेद समान असताना दोनदा 5 5 लिहायची गरज नाही। कारण का बरं दोनदा लिहायची का गरज नाही, कारण 5 भागापैकी ते 2 आहेत आणि इथं 5 भागापैकी 3 आहेत, म्हणून दोनदा 5 5 लिहायची गरज नाही। म्हणून छेदस्थानामध्ये फक्त एकदाच 5 लिहायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर या अपूर्णांकामध्ये 2 भागिले 5 त्याच्यामध्ये आता अंशाची बेरीज करायची। छेद समान असल्यामुळे अंशाची बेरीज या अपूर्णांकामध्ये किती आहे या 2 अधिक या अपूर्णांकामध्ये किती आहे 3, मग 2 अधिक 3 किती होतात 5, म्हणजे 5 भागिले 5। आता असंही जरी लिहिलं तुम्ही 5 भागिले 5 हे अगदी बरोबर आहे, परंतु 5 चा भाग 5 मध्ये किती वेळा जातो 1। कोणत्याही संख्येला त्याच संख्येने जर भागलं तर त्याचे उत्तर किती येते 1, म्हणून 1। मग या अपूर्णांकाची आपण बेरीज केल्यानंतर उत्तर किती आलं आपल्याला 1, किती आलं 1। आता त्याच पद्धतीने आपण दुसरे एक उदाहरण घेऊया। दुसरे उदाहरण आता इथं पण छेद समान आहे, म्हणजे छेद समान असताना कशा पद्धतीने आपल्याला बेरीज करायची आहे ते आपण शिकणार आहोत। तर इथं 7 भागिले 15 अधिक 3 भागिले 15। आता 15 मी दोनदा लिहू का नाही, कारण की छेद समान आहे त्यामुळे अंशाची काय होते बेरीज। मग या पहिल्या अपूर्णांकामध्ये किती आहे 7 आणि या अपूर्णांकामध्ये किती आहे 3। 7 अधिक 3 किती होते 10। आता इथपर्यंत जरी सोडवले तरी तुमचं बरोबरच आहे, परंतु वरच्या अंशामध्ये न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये जर एखाद्या संख्येचा जर भाग जात असेल तर भाग द्यायचा, म्हणजे शेवटपर्यंत जे मूळ संख्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा भाग द्यायचा। आता 10 आणि 15 मध्ये दोनही संख्येमध्ये भाग जाणारी कोणती संख्या आहे सांगा 5। म्हणजे इथं पण 5 चा भाग जातो, इथं पण 5 चा भाग जातो, कारण 5 ची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येमध्ये 5 चा भाग जातो। मग 5 दुने 5 त्रिक 15। मग अंशामध्ये किती राहिले 2 आणि छेदामध्ये किती राहिले 3। मग किती आली बेरीज 2 भागिले 3। अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करता येते। आता समछेदाची आपल्याला वजाबाकी कशी करायची आहे ते वजाबाकी देखील करता येते। आपण वजाबाकी करा यावरचे काही उदाहरणं आपण बघू। वजा करणे म्हणजे वजाबाकी करणे। वजा करणे म्हणजे काय करणे, नेमकं वजा करणे म्हणजे काय करणे, मोठ्या संख्येतून लहान संख्या काढणे।
हा मोठ्या संख्येतून लहान संख्या काढणे, वजा करणे म्हणजे कमी करणे. दिलेल्या जसं तुम्ही संख्येची जशी वजाबाकी करताना त्याच पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची देखील वजाबाकी करायची आहे. घाबरायचं काही नाही. बरोबर आहे की नाही? तर एक उदाहरण घेतो मी, बघा. आता बघा 4.2 भागिला 3 वजा 2.1 भागिला 5. आता हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आहे म्हणून संख्या आहे म्हणून घाबरायचं नाही. तर त्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपल्याला या रूपामध्ये रूपांतर करून टाकायचं किंवा इथेच करता येते. इथे 4 झाल्यानंतर चिन्ह नाही दिसतंय. चिन्ह दिसतंय का तुम्हाला? नाही. परंतु तिथं चिन्ह आहे प्लसचं, इथं पण चिन्ह आहे प्लसचं. ओके. तर अशा वेळेस काय करायचं की याचा जो छेद आहे, छेद आणि पूर्णांकयुक्त संख्या त्याचा करायचा गुणाकार आणि अंशातली संख्या काय करायचं? बेरीज मिळवायची त्याच्यामध्ये. म्हणजे काय होईल की 4 गुणिला 3 अधिक 2 आणि भागिला 3 आहे म्हणून 3. ठीक आहे. हा वजा 2 गुणिला 5 अधिक 1 भागिला 5. ओके. इथपर्यंत समजलं कसं केलं आपण? समजलं ना? आता 4 गुणिला 3, 4 किती होते? 12 अधिक 2 14. म्हणजे 14 भागिला 3 वजा 5 दुने 10 आणि 1 11 भागिला 5. हा आता बघा, आता जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा वजाबाकी करत असताना छेद काय असला पाहिजे? समान असला पाहिजे. इथे छेद समान आहे का? नाही. मग पहिल्यांदा आपल्याला छेद समान करावं लागते. काय करावं लागते? छेद समान करूया. छेद समान करूया. पहिल्यांदा छेद समान करायसाठी काय करावं लागतं? मग जर समजा छेद समान असता तर डायरेक्ट काय केलं असतं? अंशाची वजाबाकी केली असती. जसं इथं बेरजेमध्ये आपण केलो, छेद समान होता तर सरळ सरळ बेरीज केलो. पण इथं असं जेव्हा असते तेव्हा दोन पद्धतीने आपल्याला करता येते. एक तर तिरपा गुणाकार करता येते, नाहीतर छेद समान करायचं. तर छेद समान करत असताना काय करायचं? हा जो 14/3 जो अपूर्णांक आहे, या अपूर्णांकाला या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आणि या अपूर्णांकाला या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. ओके. म्हणजे अल्टरनेट याचा याले आणि याचा याले. तर पहिल्यांदा बघा इकडे काय करायचं? 14/3 बरोबर वजा 11/5. आपण काय केलो? आता फक्त जसा होता अपूर्णांक तसा लिहिलो आणि रेष फक्त मोठी केलो. बरोबर. आता 14/3 ला 14/3 याला कोणत्या संख्येनं गुणायचं आहे? 5. तर अंशामध्ये 5 न गुणलो तर छेदामध्ये पण 5 न गुणायचं, कारण त्याचं मूल्य बदललं नाही पाहिजे यासाठी म्हणून. ओके. तर 3 ला 5 न आपण गुणलो तर 14 ला देखील कितीने गुणावं लागेल? 5 न. बरोबर आहे. आता इथं कितीने गुणावं लागेल? 3 न, कारण 11/5 याचं जर छेद समान करायचं असेल तर या 3 न गुणायचं. छेदाला 3 न आणि अंशाला देखील 3 न. ओके. तर आता 14 गुणिला 5 आणि 3/5 15 वजा 3/5 15. आता 14 गुणिला 5 किती होते?
हा 14चा फाडा येते ना तुम्हाला, हा 14 पंचे 70 आणि येतं 33. आता झालं का सोपं? अगदी सोपं झालं. आता काय करायचं, डायरेक्ट वजाबाकी करता येते तुम्हाला, हा 15, कारण की छेद समान आहे. आता 70 अंशांची वजाबाकी करायची. 70 वजा 33, 70 मधून 33 काढायचे, बरोबर आहे. हा शून्यातून 3 जात नाही म्हणून 10तून 3 गेले 7 आणि आता इकडे 6 राहिले, 6तून 3 गेले 3. आता या दोन्ही संख्येमध्ये आपल्याला भाग देता येते का? कारण 37 ही का कोणती संख्या आहे? 37 ही कोणती संख्या आहे? प्राइम नंबर आहे ना, मूळ संख्या आहे ना. मूळ संख्या एक आणि त्याच संख्येचा भाग जातो, दुसऱ्या संख्येचा भाग जात नाही. तर आपण संक्षिप्त रूप केव्हा देतो? जेव्हा दोनही संख्येमध्ये जर एखाद्या संख्येचा भाग जात असेल तर तेव्हा आपण काय देतो? तेव्हा आपण दोन्ही संख्येचा भाग देतो. म्हणजे आता ही मूळ संख्या आहे, म्हणजे याची आपण वजाबाकी झाली. अशा पद्धतीने 37 भागिले 15 हे त्याचं काय येईल? उत्तर येईल. समजलं का? हा अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. आता हे जे आहे ते तुम्ही आपल्या बुकावर लिहून घ्या. ओके.